इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निष्ठून जात. जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाची स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहिती त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खडग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या जिन्याला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंदाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निष्ठून जाऊ नये म्हणून त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा हे काय, अरे देवा हे काय. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे त्या जखमा आणि यातना निर्माण होतात. त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. धर्मोपदेश ऐकल्यानंतर आणि ऐकण्याची ती जागृती होते त्यांनी ज्या श्रद्धा व संदेचा जखमा भरून येतात, दुसऱ्या कशाने त्या भरून शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यांसारखा खोलवर रुतणारा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणीच्या एकनिष्ठा परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते. आणि म्हणून अश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ती सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिली आहे तो ज्या पदवीला प्राप्त ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट जीवनांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवान बुद्धांचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. यानंतर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशामध्ये राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांनी एक टोळी निर्माण केली होती आणि तेथे ते राहत होते. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत. भगवान बुद्ध या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्म देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो प्राण्यांची हत्या करीत नाही. तो प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करण्यात नेहमी समर्थ असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशील, ऐहिक भोगांविषयीची उपेक्षा, कोणाला कष्टही न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. दुर्लक्षांविषयी कणव, बुद्धांच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकते मिळाल्यावर थांबणे, जन्म मरण्याच्या फेरण्यातून सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर
भगवंतांना ठार मारण्याची ज्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे ते मैत्रीचे सूत ऐकताच त्यांचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील गाथा काढली. जो प्राणीमात्रांचे मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्यांचे शरीर नेहमी निरोगी असते, त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो. त्यावेळी त्याला एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. देव त्यांचे रक्षण करतात आणि माणसं त्यांच्यावरती प्रेम करतात. विषय विषूच्या वस्तूंचा त्याला त्रास होत नाही. युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोचत नाही. तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात तो हेच ते 11 लाभ होतात. हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.